शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी 2019 साली कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ 50,000 इतकाच फायदा होणार होता, पण आता हा लाभ 50,000वरून थेट 20 लाखांपर्यंत गेला। त्यामुळे 2019 ला कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या दिवसभरातील टॉप 50 ठळक बातम्या। पीक विमा योजनेत 3 ट्रिगर पुन्हा लागू करा, शेतकऱ्यांची मागणी। पीक विमा योजनेमध्ये सरकारने फेरबदल करावा। पंतप्रधान पीक विमा योजनेची अंमलबजावणी शेतकरी हिताची करण्यासाठी राज्य शासनाद्वारे गतवर्षी वगळलेले लोकलाईन्स क्लेम, पोस्ट हार्वेस्ट लॉस आणि एरिया अप्रोच ही 3 ट्रिगर तातडीने लागू करण्यासाठी केली शेतकऱ्यांनी मागणी। राज्यातील पेरणीचा टक्का जेमतेम 39 वरच, 100% पेरण्या पूर्ण होण्यास जुलै अखेरची आहे वाट। मागच्या वर्षी याच वेळी पेरणीचा टक्का 72% होता, मात्र यावर्षी मान्सूनच्या पावसाने विलंब केल्यामुळे जुलै अखेरपर्यंत पेरण्या पूर्ण होतील असे कृषी विभागाने सांगितले आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर लाभासाठी ॲग्रिस्टॉक नोंदणी करणे बंधनकारक आहे। आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावे। शेतकऱ्यांना आनंदाची बातमी, नमो शेतकरी योजनेचा 2000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे। मिळालेल्या वर्तमानपत्राच्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा प्रलंबित असणारा हप्ता शेतकऱ्यांना आता 12 जुलैपर्यंत मिळू शकतो। देशभरातून मान्सूनचा धडाका, महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस, अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, भूस्खलनाचा धोका वाढला। आज अतिवृष्टीचा देण्यात आलेला इशारा बघा। भारतीय हवामान विभागाने कोकण, घाटमाटा, विदर्भातील काही जिल्हे तसेच मध्य भारतातील अनेक भागामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे। कांदा दर स्थिरतेसाठी प्रक्रिया उद्योगांना चालना, पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती। कांदा दर स्थिर करण्यासाठी प्रक्रिया व साठवणुकीवर भर देण्यात येईल अशी माहिती पणन मंत्री यांनी दिली आहे। त्यामुळे कांदा उत्पादकांना दिलासा। राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता थेट महिलांच्या खात्यात जमा होणार। यासाठी निधी मंजूर करण्याचा शासन निर्णय GR देखील आला असून जून महिन्याचा 24वा हप्ता लाडक्या बहिणींना 12 जुलै ते 15 जुलै या दरम्यान सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार। हळदीच्या लागवडीचा नवा विक्रम, आता झालेल्या समाधानकारक पावसामुळे पेरणीच्या कामांना वेग आला असून वाशिम जिल्ह्यामध्ये यावर्षी 3.98 पैकी 3.51 लाख हेक्टरवर हळदीची लागवड करण्यात आली आहे। सोयाबीन पाठोपाठ तुरीलाही अधिक पसंती, मूग व उडदाचा पेरा नगण्य। वाशिम जिल्ह्यातील अपडेट। पावसाने दिलासा, अनेक जिल्ह्यांमध्ये पेरण्यांना आला वेग। पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर मागील 2 दिवसांमध्ये पावसाने उघडदीप दिल्यानंतर खरीप हंगामाच्या कामकाजाला वेग आला आहे। राज्यातील पेरण्या आता अंतिम टप्प्यात। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना खरडून गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला। आमदार राजू खरे यांच्या प्रश्नाची महसूल मंत्र्यांनी घेतली दखल। सोलापूर तालुक्यामध्ये जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये झालेल्या शेतीपिकांची भरपाई आता मिळणार आहे। पेरलं सोयाबीन, उगवलं संताप, बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांचा घात। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यामध्ये सर्वाधिक तक्रारी, 800हून अधिक बियाणांचे नमुने प्रयोगशाळेमध्ये पाठविले, अहवालाची आहे प्रतीक्षा। महागा मोलाचे घेतलेले सोयाबीन बियाणे पेरल्यानंतर उगवलेच नसल्या कारणाने शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे आले संकट। कर्जमाफी योजनेसाठी आधार व बँक माहिती अद्ययावत ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन। 2 लाखापर्यंतचे पात्र शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ होणार असून या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य। अंत्योदयमधून सरसकट 35 किलो धान्य बंद होणार, मानसी 7 किलो धान्याचा निर्णय, पुरोगामी परिषदेचा आंदोलनाचा इशारा। केंद्र आणि राज्य शासनाने अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका धारकांच्या धान्य वाटपात अत्यंत जाचक बदल करण्यात केले आहे। कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर आंदोलन, विधान भवनामध्ये घुसण्याचा प्रयत्न, मंत्रालयाबाहेर शेतकरी चढला झाडावर। राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसाठी मुंबई येथे आंदोलन करण्यात येत आहे।
मान्सूनच्या विलंबामुळे रानभाज्याची प्रतीक्षा. यंदा मान्सूनच्या पावसाने उशिरा आगमनामुळे रानभाज्यांची प्रतीक्षा वाढली आहे. कटुर्ले, अंबाडी, गहूवेल, तरोडा व अनेक भाज्या बाजारामध्ये विक्रीस आल्या नाही. भाजीपाला दरात 25% झाली वाढ. अनेक ठिकाणी पालेभाज्यांची आवक घटल्याने पालेभाज्यासह फळभाज्याही महागल्या. गृहिणींचे बजेट कोलमडले. आजचे असणारे भाजीपाल्यांचे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. हजारो शिक्षक उतरले रस्त्यावर. शाळा बंद ठेवून सामूहिक रजा. टीईटी सक्ती आणि अशैक्षणिक कामांच्या ओझ्याविरोधामध्ये शिक्षकांद्वारे एल्गार मोर्चा काढून आंदोलन करण्यात येत आहे. खरीप पेरण्यांना आला वेग. सोयाबीनलाच अधिक पसंती. यावर्षीच्या मान्सून विलंबामुळे व संत पावसामुळे पेरणीचे नियोजन कोलमडले. मान्सूनवर एल निनोचे सावट असल्यामुळे यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढला. आता स्मार्ट रेशन कार्ड मिळणार. QR वर सर्व माहिती दिसणार. राज्य शासनाचा मोठा निर्णय. पारदर्शक, जलद व सुरक्षित रेशन वितरणास होणार मदत. प्लास्टिकचे PVC रेशन कार्ड आता लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. पावसाळ्याच्या विश्रांतीने सुरगाण्यामध्ये स्ट्रॉबेरी लागवड सुरू. नाशिक जिल्ह्यामध्ये सतत 4 दिवस पाऊस झाल्यानंतर काल पावसाने विश्रांती घेतली असून शेतकऱ्यांची स्ट्रॉबेरी लागवड, मिरची लागवडीसाठी मल्चिंग पेपर हातरणे, ठिबक सिंचनची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहे. आठवडाभराच्या पावसाने पेरणी योग्य झाली धरणी. खरीप पेरणीसाठी शेतजमीन अनुकूल असल्याने कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला. राज्यातील सर्व भागामध्ये आता समाधानकारक पाऊस झाल्याने पेरणीच्या कामांना आला वेग. मानधनासाठी म्हातारपणातही सादर करावी लागणार कला. साहित्यिक व कलाकार मानधन योजना. प्रशासनाच्या अटीमुळे अनेकांचा लाभ हिरावला जाणार. या योजनेअंतर्गत 50 वर्षावरील पात्र कलाकारांना दरमहा 5,000 रुपयांचे मानधन दिले जाते. बोगस बियाणे विकणाऱ्यावर मोका लावणार. कृषी मंत्री विधानसभेमध्ये गरजले. विदर्भातील अमरावती, अकोला, वर्धा, भंडारा, चंद्रपूरसह राज्यातील अनेक भागामध्ये बियाणे कंपन्यांनी शेतकऱ्यांना चुना लावला आहे. आता विना तिकीट प्रवास केल्यास भरावा लागणार 2,000 रुपयांचा दंड. शिस्त राखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने केले नियम आणखीन कडक. ज्याद्वारे रेल्वेमध्ये विना तिकीट प्रवास करणे, परवानगीशिवाय वस्तू विकणे, भीक मागणे यावर आता आळा बसणार. राज्यातील 15,000 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर. नव्या मतदार यादीनंतरच कार्यक्रम. निवडणुकीसाठी नवीन वर्षही उजाडू शकते. नवीन मतदार यादी 7 ऑक्टोबरला होणार प्रसिद्ध. रिमझिम पावसाने शेतकरी आले चिंतेत. पिकामध्ये तण वाढले. मजुरांच्या टंचाईने कामे रखडली. सध्या पाऊस समाधानकारक पडला, मात्र पिकामध्ये तणांची संख्या वाढल्याने निंदन कुरपणी करण्यासाठी मजूर मिळणे झाले कठीण. सरसकट कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा. राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेविरोधामध्ये आणि संपूर्ण सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहे. इलेक्शन ड्युटी शिक्षकांची कोंडी. सध्या राज्यामध्ये सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याची संपूर्ण जबाबदारी शिक्षकावर टाकण्यात आली असल्याने शिक्षकावर अधिकचा परत आहे भार. बियाणे न उगवण्याच्या तक्रारीची घेण्यात आली दखल. अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांध्यावर. यंदाच्या खरीप हंगामामध्ये महागड्या सोयाबीन बियाण्यांची उगवण न झाल्याच्या तक्रारी वाशिम जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये वाढत आहे. शक्तीपीठासाठी जमीन संपादन सुरू. खानापूर तालुक्यामध्ये अधिसूचना जाहीर. 9 गावांमधील 391 गटातील जमिनीचा समावेश. गोवा ते नागपूर शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन संपादन करण्याचे काम आता सुरू झाले आहे. सांगली जिल्ह्यातील अपडेट. बेकायदा सावकारी प्रकरणी जप्त कागदपत्रांची पडताळणी. सहकार विभागाचा दणका. मंगनवेढ्यामध्ये तिघांच्या घरावर धाडी. सोलापूर जिल्ह्यातील अपडेट. SIR गांभीर्याने घ्या. अर्ज भरले 11 लाख नागरिकांनी. ऑनलाईन केले 3 लाख नागरिकांनी. मतदार यादी मोहीम 10.5 लाख नागरिकांपर्यंत अद्याप अर्ज पोहोचलेच नाही. यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट. गोरे करणाऱ्या बोगस ब्युटी क्रीम वापराल तर किडनी गमावून बसाल. चेहरा उजळण्याच्या नांदामध्ये आयुष्य आले धोक्यात. पाऱ्याचे अंश रक्तामध्ये मिसळल्याने आरोग्यास धोका. बोगस क्रीममुळे त्वचेवर व किडनीवर गंभीर परिणाम होतात. अनुदानाऐवजी कांदा प्रक्रिया उद्योगावर सरकारचा भर. बाजार समिती शुल्कही माफ. जयकुमार रावल यांची माहिती. कांदा खरेदी उद्दिष्ट 10 लाख टनापर्यंत वाढणार.
यंदा प्रथमच हळद पिकालाही कवच, शेतकऱ्यांना दिलासा. 14 जुलैपर्यंत अर्ज करता येणार. यावर्षी पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये हळद पिकांचा समावेश करण्यात आला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मिळाला दिलासा. सोयाबीनच्या दराने गाठला 7,000 रुपयांचा टप्पा. मात्र फायदा कुणाचा? कारण शेतकऱ्यांजवळ असणारे सोयाबीन पीक संपल्यानंतर आता बाजारपेठेमध्ये सोयाबीनने 7,000 रुपयांचा टप्पा पार केला. लातूर जिल्ह्यातील अपडेट. मिशन सुधार मोहिमे सखोल पडताळणी. 7,974 रेशन धारकांना दणका. 3 तालुक्यातील चित्र. पॅन कार्ड, बँक खाते, आयकर विभागाच्या माहितीवरून कारवाई. लाभार्थ्याकडून होणार वसुली. जालना जिल्ह्यातील अपडेट. शेतीला मोफत वीज पण अखंड वीज पुरवठा कुठे? कैलास पाटील यांचा विधानसभेमध्ये सवाल. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा केली, मात्र प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांना पुरेसा आणि नियमितपणे वीज पुरवठा होत नाही. पुढील पंधरवड्यामध्ये कमी पावसाची शक्यता. कापूस, सोयाबीन, मका पिकांच्या वाढीचा वेग मंदावण्याची चित्रे. यावर्षी मान्सूनवर एल निनोचे संकट असल्यामुळे मान्सूनच्या पावसाचा खंड पडू शकतो. पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला. पेरणीची लगबग सुरू. कन्नड, खुलताबाद ट्रॅक्टरचा वापर वाढला. खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची होत आहे कृषी केंद्रावर रांगा. मात्र यावर्षी रासायनिक खतांच्या दरामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. खानदेशामध्ये काबुली हरभऱ्याचे दर टिकून. खानदेशात यंदा मोठ्या काबुली हरभऱ्याचे उत्पादन बऱ्यापैकी झाले. काबुली हरभऱ्याला सध्या प्रति क्विंटल 11,000 रुपयांचा मिळत आहे दर. वाढता ऊर्जा खर्च, स्थलांतराने वाढले जागतिक शेतीसमोरील संकट. OECDचा अहवाल. स्थानिक गरजांनुसार धोरणाची शिफारस. रोजगारांच्या शोधामध्ये तरुणांचे शहराकडे स्थलांतर. अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यामध्ये हंगामाच्या शेवटेसरती कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. धरणातील आवकेत वाढ. राज्यात 255 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद. कोकण, मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस. राज्यात सर्वत्र भागामध्ये मान्सूनचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतीकामांना आला वेग. निकृष्ट सोयाबीन बियाणामुळे विदर्भातील शेतकरी आले संकटात. अकोला, अमरावती, वर्ध्यामध्ये आल्या उगवणीच्या तक्रारी. शेतकऱ्यावर दुबार पेरणीची आली वेळ. विदर्भातील शेतकऱ्याद्वारे पेरण्यात आलेल्या सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे आले संकट. रिमझिम पावसाने 70% शेत. या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे आभार. अशाच प्रकारच्या झटपट बातम्या दररोज पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. धन्यवाद.